वल्य वाशी दामोदर केशव चौधरी उर्फ अण्णा यांच्या दशक्रिया विधीनिमित्त आपण सर्व एकत्रित आलेलो आहे। दशक्रिया विधीनिमित्त परमेश्वराचं गुणगान गावं या माध्यमातून आपण सर्व परमेश्वराला विनंती करावी या हेतूने केलेला आयोजित हा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने आपण काही ठराविक स्वामींच्या लीळा आपण श्रवण करणार आहात। कारण मनुष्य जन्म असं म्हटलं जातं 84 लक्ष योनी, त्यामध्ये एखादा मनुष्य देह जन्म असतो, परंतु आपण कितीपट कर्म व्यवस्थित जोडले, कर्म किती गहन आहेत, किंवा आपण या देहात आहे मनुष्य देहात, त्यानंतर आपल्याला कोणतं दुःख भोगावं लागतं, कशामुळे होतं, या गोष्टीची जाण प्रत्येकाला असावी। यासाठी स्वामी चक्रहांचा अवतार 800 वर्षापासून या महाराष्ट्र भूमीमध्ये झालेला आहे आणि प्रत्येक गावाला परिभ्रमण करून स्वामी चक्रहांनी तत्वज्ञानाचा यथार्थ सांग पारदर्शक असा आरसा प्रत्येकाच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपल्याला प्रतदेह होतं माहीतच आहे, परंतु भूतत्वही होतं। याला एखादं उदाहरण म्हणून आपण सर्व स्वामींनी सांगितलेली एक लीळा ज्याच्यापासून दिलेला आदर्श आपल्याला सांगणार आहेत। पंचकवळाचार्या ग्रहनिवृत्ती। स्वामींचा एकदा मुक्काम एकांकामध्ये अस्थिर जागी, ज्या जागेची कल्पना आमच्या चरित्रकाराला नाही, अशा ठिकाणी स्वामींचा मुक्काम होता। आणि स्वामींचा मुक्काम असताना दक्षिण स्वराचं मंदिर होतं। त्यामध्ये स्वामी फिरत होते। स्वारसत भट्ट नावाचे एक भट्ट स्वामींना पाहिलं, त्यांनी स्वामींकडे पाहिलं, स्वामी असे फिरताहेत। त्या स्वारसत भट्टांनी स्वामींकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर आपण जोडलेलं कर्म, खराब कर्म आड आलं, कारण आपण जे जोडतो तेच आपल्याला आडवं भोगावं लागतं। अशा माध्यमातून त्यांनी स्वामीं दिसल्या आपल्या तोंडावर उपरणं टाकलं, झाकून घेतलं आणि चालला गेला।
पूर्वीची परंपरा होती, अज्ञानपणाची होती. स्वामींच्या तत्वज्ञानाचे संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते. म्हणून असं काही समजायचे लोक की महानुभाव पंथचं कोणी संन्यासी साधू दिसला की आपलं काम होणार नाही, म्हणून त्यांचं तोंड पाहायचं नाही. त्या माध्यमातून हे घडलेली लीळा आहे. त्या माध्यमातून त्यांनी प्रत्यक्ष स्वामींना पाहिलं आणि स्वामींना पाहून तोंड झाकून घेतलं आणि चालला गेला. आता स्वामींच्या सोबत बाईसा होती. पाहिलं आणि चालला गेला. स्वामींच्या जवळ बाईसा नावाची एक भक्त होती. बाईसाने हा प्रकार पाहिला. आपल्या बाबांचा मूर्ती पाहिल्यानंतर हा तोंड झाकून चालला गेला. काय भानगड आहे असं स्वामींना बाईसाने विचारलं की बाबा, तो ब्राह्मण आला, समोरून गेला, आपल्या दर्शनाला आला तर नाही, दंडोत्तर केलाच नाही, परंतु हे तोंड झाकून चालला गेला, काय आहे? तेव्हा स्वामींनी सांगितलं की मागच्या जन्माचे भोग असतात आणि हे भोग प्रतिकारणतेनुसार आज एखाद्या वासनिकाचं तोंड पाहणार नाही, उद्या एखाद्या साधारण भिक्षुकाचं तोंड पाहणार नाही, परवा एखाद्या साधारण अधिकरणाचं तोंड पाहणार नाही. त्यानंतर असं करता करता त्याची प्रतिकारणता वाढत जाऊन तो देवाचं सुद्धा तोंड पाहत नाही. म्हणून याची परंपरा, याची प्रतिकारणता देवापर्यंत आली. तो प्रसव त्या ठिकाणी नासायला पाहिजे होता. ज्या ठिकाणी प्रथमता त्याला असं उत्पन्न झालं त्या ठिकाणी हा दोष नासायला पाहिजे होता, परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. कोणतीही गोष्ट असं म्हणतात व्यवहारात चालते की बुवा नियम आहे की एखादी बिमारी जरी असली तर ती तेव्हाच्या तेव्हा जर आपण त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला तर ते डॉक्टर लोक त्या बिमारीला कंट्रोल आणू शकतात. परंतु आपण ती अंगावर काढली किंवा जास्त झाली तर डॉक्टरांचाही इलाज जात नाही, कारण ती प्रतिकारता बिमारीची वाढली. त्या प्रतिकारणतेनुसार ती प्रतिकारणता देवापर्यंत गेली. म्हणजे सांगायचं तात्पर्य त्याबद्दल काही उपचार केला नाही, त्याबद्दल काही दुःख मानलं नाही, म्हणून ती देवापर्यंत गेली. आणि यावर स्वामींनी सांगितलं, बाई असे लोक आहेत जगात, असे लोक या जगात आहेत की ज्यांची प्रतिकारणता वाढत वाढत आमच्यापर्यंत आली. आणि स्वामी चक्रहांचं तोंड न पाहणं म्हणजे या जगात याच्या पलीकडे काही आहे का? काहीच नाही. परंतु त्याची प्रतिकारणता कशी गेली म्हणून त्यांनी सांगितलं. स्वामी चक्रहांनी की एक पंचकौलाचार्य होता आणि त्याची कहाणी, त्याची गोष्ट स्वामींनी 800 वर्षापूर्वीच्या काळात घडलेली पूर्वी ती सांगितली की एक 5 कुळाचा आचार्य, पंचकुळाचार्य म्हणजे 5 कुळाचा आचार्य, 5 कुळ एकत्र असलेला तो आचार्य त्यांचा गुरु, 5 कुळाचा एक गुरु, त्यांचा शिष्य. त्या 5 कुळाच्या आचार्यांचा एक शिष्य. एखाद्या गुरुनी काय झालं की यांच्याजवळ येत होता, परंतु दुसऱ्याकडं वळाला. आता वळाल्यानंतर काय झालं, पहिल्या गुरुला वाईट वाटलं की आपला शिष्य आहे आणि आज दुसरीकडे गेला. म्हणून काय झालं की त्या निमित्ताने काय करायचं, आता काटा काढायचा की आपला शिष्य दुसऱ्या गुरुनी वळवला, मग याचा काटा काढायचा. म्हणून त्याला विष प्रलय केलं, विष पाजलं, त्याला मारून टाकलं. आणि जेव्हा आत्महत्या होते, आत्महत्येच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आपण हे शरीर सोडतो, ती कोणतीही आत्महत्या असो, तर प्रथमतः
ग्रहत्व होतं. ते ग्रहत्व या ठिकाणी सांगितलं. मेल्यानंतर त्याला प्रतदेहाला न जाता त्याला भूतत्वाला जावं लागतं. त्याला ग्रहत्व म्हणतात, त्याला भूतत्व म्हणतात. आणि मग काय झालं की तो भूतत्वाला गेला, ज्याने विष प्रलय केला तो. आणि मग काय झालं, त्याच्या भूतत्व झाल्यानंतर एक गावातला व्यवहारिक होता, श्रीमंत माणूस होता, त्याचा पुत्र कुठंतरी गेला असेल, अविधी घडतो. आणि एखादी जागा तामस असते, एखादी जागा सात्विक असते, एखादी जागा राजस असते, एखाद्या जागेवर काही घटना घडलेली असते. आणि अशा ठिकाणी जर एखादा कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर काय झालं की त्या ठिकाणी शौचविधी किंवा लघुशंका किंवा थुकला अशा काही गोष्टी त्या ठिकाणी याच्याकडून अनावधानाने घडल्या, जाणून बुजून नाही, अनावधानाने घडल्या. त्या जागेवर त्या अदृष्ट रूपाने त्या जीवाचा वास आहे. आणि त्या जागेवर याला ह्या 3-4 प्रकारच्या जर 3-4 पैकी एक कोणताही प्रकार जर घडला तर ते जीव याला धरत असतात, म्हणजे याच्या अंगात प्रवेश करत असतात. असं भूतत्वाचं लक्षण आहे. आणि त्या व्यवहाराच्या पुत्राला तो जो पंचकुळा आचार्य होता, जो भूत होऊन झाला, तो त्यांच्या अंगामध्ये घुसला, त्या मुलाच्या अंगामध्ये. मग आता अंगामध्ये घुसल्यानंतर त्रास द्यायला लागला. त्रास द्यायला लागल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गावोगावीचे वैद्यिक डॉक्टर सर्व प्रकारचे, कारण श्रीमंत माणसाचा मुलगा असल्यामुळे अनेक प्रकारचे उपाय केले, अनेक प्रकारच्या औषधी दिल्या, परंतु कोणत्याच औषधींनी त्या व्यवहाराच्या पुत्राला, त्या श्रीमंताच्या मुलाला गुण येत नव्हता. आता गुणच येत नाही, खूप परेशान झाले, खूप परेशान झाले. मग कोणीतरी सांगितले की असं असं काही वेगळा प्रकार आहे. म्हणून तांत्रिक, मांत्रिक, कुतांत्रिक अशा प्रकारचे लोक बोलवल्या गेले. आणि लोक बोलवल्या गेल्यानंतर तो ज्या ठिकाणी एखाद्या ओसरीवर त्याला बांधून ठेवावं लागायचं, कारण कोणाकडून आवरल्या जात नव्हता, बांधून ठेवावं लागायचं. आणि बांधून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी अनेक तांत्रिक मांत्रिक सुरू झाले यायला की याची भूत बाधा पिछाचं काढायचं. परंतु तुम्हाला माहिती आहे, 5 कुळाचा आचार्य असल्यामुळं याच्याकडून अविधी घडला, भूत झाला, परंतु याच्याकडे सामर्थ्य अवगत असल्यामुळं कोणी जर एखादा तांत्रिक मांत्रिक आणला, त्याने एखादा मंत्र म्हटला, त्याच्या आधीच तो मंत्र मोकळा होऊन जायचा. या मंत्राने तुम्हाला घालवायला पाहतो, या मंत्राने मी जाणार नाही. म्हणजे असं करता करता तोही पर्याय या व्यवहारिक जो माणूस होता त्याचा हरला की आपल्या पुत्राला चांगलं करायचं काय करावं, काही पर्याय या संसारात कोणताच पर्याय नाही. आणि प्रत्येकाला असं वाटतं का आपल्या मुलाचं नुकसान व्हावं, असं वाटत नाही. मुलगा चांगला झाला पाहिजे यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले, पण प्रत्येक प्रयत्नामध्ये असफलता त्याला प्राप्त झाली. प्राप्त झाल्यामुळं काय आलं की हैराण होऊन गेला. वडील हैराण होऊन गेला, त्याला बांधून ठेवावं लागायचं. एकदा काय झालेलं, आमचे स्वामी भिक्षा मागता मागता, असं म्हटलं जातं, हे राहेरची लीळ आहे. याच्यात गावाचं नाव निर्देश नाही, पण राहेर नांदेडच्या जवळ आहे. त्या राहेर गावाच्या या लीळा स्वामींची त्या ठिकाणी घडवलेली आहे. स्वामी फिरत 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 असे भिक्षेला आले. अशी मोठी ओसरी होती, त्या ओसरीवर त्याला बांधलेलं होतं. आणि आल्यानंतर स्वामींनी भिक्षा शब्द विचारला. आता भिक्षा शब्द उच्चारल्यानंतर आतापर्यंत तो असलेला व्यक्ती कोणालाच दाद देत नव्हता. बांधून ठेवल्यावरही 4-4 जण त्याला आवरायची, तरी आवरला जात नव्हता. आणि असा असलेला व्यक्ती, स्वामींचं दर्शन त्याला झालं. त्या व्यवहाराच्या मुलाला स्वामींचं दर्शन झालं. आणि तो काय म्हणतो, आता मला सोडा. आतापर्यंत कधीच न बोललेला, आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं काही न केलेला हा असलेला हा
व्यवहाराचा पुत्र, आता मला सोडा म्हणे. ते विचार करताय सर्वे. हा आतापर्यंत हा कधी बोललाच नाही. आतापर्यंत 4-4 जण आपण आवडतो आहे, हा सुटत नाही आहे, आणि आता सोडायचा स्वतःहून सोडा म्हणतोय. म्हणून त्यांनी काय केलं, सोडलं. खूप गर्दी जमली. तमाशा पाहायला खूप लोक राहतात. एखाद्या जीवाचा सत्यानाश होतोय, तो दुःख भोगतोय, त्याच्यात तो जीव त्या दुःखामध्ये खूप यातना भोगतोय, आणि बाकीचे वरचे लोक त्याचा गंमत पाहत असतात. हे आजनी 800 वर्षापासून चालत असलेली परंपरा आहे. आपल्याला आठवत असेल, मंदिरात एखादा भूत आलं की त्याला पाहिलं सर्व मंदिर सर्वजण आणून जायचं. परंतु त्या ठिकाणी सुद्धा मांदी जमली. मांदी म्हणजे गर्दी आली. स्वामी जात आहेत, त्याच्या पाठीमागे तो चाललाय. सोळा म्हटलं ना, सोडल्यावर काय आलं, स्वामी पुढे निघाले, भिक्षा घेतली, चालले. त्याच्या स्वामींच्या मागे तो चालला, आणि त्याच्या मागे सगळी दुनिया चालली. हा चालला कुठं? स्वामी आपली भिक्षा मागितली, एका झाडाखाली जाऊन बसले. बसल्यानंतर तो आला, स्वामींच्या जवळ बसला. वा, की जो 4-4 जणाला आवडू शकत नाही, 4-4 जणाकडून तो सांभाळला जात नाही, असा असलेला तो त्या व्यवहारिकाचा पुत्र स्वामींच्या जवळ जाऊन बसला. स्वामींना म्हणतो, तुमच्या चरणोदक पाहिजे मला, तुमचं चरणोदक द्या. आतापर्यंत कधीच बोललेला माणूस नाही, आतापर्यंत कधीच बोललेलं नाही काही, आणि तुमच्याजवळ भिक्षा आहे, भिक्षेचा मला एक कण तरी पाहिजे. ते म्हणतात, तू कोण आहे? स्वामींनी विचारलं, तू कोण आहे? तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला माहीत आहे मी कोण आहे, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही कशाला विचारता? नाही, मला माहीत आहे म्हणे. हे जे बसले लोक आहे ना, हे लोक मागं जे लोक आलेले आहे ना, या लोकाला थोडं माहीत आहे तू कोण आहे. तुझे सर्व काय हिस्ट्री आहे ते सांगण्याचा प्रयत्न कर आम्हाला. कोण आहे तू, कुठून आलाय, काय आहे? त्यांनी सांगितलं, मी मागच्या जन्मामध्ये 5 कुळाचा आचार्य होतो, आणि आचार्य असताना माझा शिष्य एखाद्या गुरुनी चाळवला म्हणण्यापेक्षा काय झालं, यांच्यापेक्षा त्याला चांगला मार्ग तिकडं दिसला. जिकडे चांगला मार्ग दिसला तिकडे तो गेला. काही वाईट गोष्ट नाही, काही अनिष्टरूप गोष्ट नाही. कारण एखाद्याचं बरं जर होत असलं, आपल्यापासून होत नाही पण दुसऱ्यापासून होत आहे, तर चांगली जर क्रिया, वाईट क्रिया करत असला तर ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जर चांगली क्रिया करतो आहे तर काही अडचण नाही. परंतु काय झालं, याला शिष्याभिमानत्व जागृत झालं, आणि त्यांनी विचार केला नाही की आपल्यापेक्षा श्रेष्ठ गुरु आहेत, त्या गुरुजवळ तो गेलेला आहे, चांगला केलेला आहे, म्हणून त्यांनी विष प्रयोग केला. आणि विष प्रयोग केल्यानंतर मला अशा प्रकारचं भूतत्व प्राप्त झालं, तर तुम्ही ताटातला प्रसाद द्यावा. स्वामी म्हणतात, आतापर्यंत अनेक प्रकारच्या योन्याला तू प्राप्त झाला, आणि आजच तुला माझाच का प्रसाद पाहिजे? माझ्या प्रसादाने तुला काय होणार? माझ्या ताटातल्या अन्नाने तुला काय होणार? हा सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम, की देव काय करू शकतो आणि देव काय करू शकत नाही. देव सर्व समर्थ आहे. याच्यासाठी सांगितलं की या जगामध्ये फक्त परमेश्वर समर्थ, का त्याचं साधन समर्थ, असा नियम या जगामध्ये आहेत. आणि हा नियम या ठिकाणी परमेश्वराने स्वतः सिद्ध करून दाखवला. विचारतात, तुला का अशा प्रकारचा ताटातला उच्चिष्ट प्रसाद पाहिजे, का पाहिजे, याचं कारण काय, हे मला कळू दे. तेव्हा तो म्हणतो, तुमच्या नसुद्या एक शीतभर कणाने, एक शीतभर अन्नाने माझ्या पोटात जर ते अन्न गेलं, प्राशन जर मी केलं, तर मी भूतत्वापासून मुंचेल. मला जे ग्रहत्व प्राप्त झालेलं आहे, मला हे जे दुःख झालेलं आहे, या माणसाला जे दुःख देतो आहे, आणि मी ज्या योनीला ग्रहत्वापासून गेलेलो आहे, हे मला नासायचं आहे. आणि नासण्यासाठी फक्त तुम्ही एक समर्थ आहे.
बाकी मला कोणाची आवश्यकता नाही. आतापर्यंत न बोललेला माणूस इतका मोठा बोलायला लागला. स्वामी सर्व बसलेले आहे स्वामींच्या जवळ, सर्व भक्तिजन ते गावातले लोक आलेले आहे, स्वामींचे भक्तिजन स्वामींजवळ बसलेले आहे. हात जोडलेला आहे आणि हात जोडल्यानंतर स्वामींच्या जवळ तो उभा राहिलेला आहे. उभा राहिल्यानंतर स्वामींनी जेवण केलं, पण ताटातला प्रसाद स्वामींनी काही दिला नाही. खाली एक शीत पडलेलं. जेवता जेवता कोण स्वामींच्या ताटातला खाली पडलेला होता, तो कण त्यांनी खाल्ला, भूतत्वापासून मुक्त झाला. असं नियम आहे. प्रतदेह नासला जातो दशक्रिया घालून. आपण जे दशक्रिया विधी घालतो याच्याने प्रतदेह नासले जातं, परंतु असलेले ग्रहत्व त्याच्या पुढची स्टेप आहे. ग्रहत्वाला थोडक्यात भूतत्व म्हणतात. आणि भूतत्व ज्याला आत्मघात घडला किंवा ज्याचा आत्मघात झाला अशा जीवाला हे दुःख 144 वर्ष भोगवले. 12 वर्षाची एक योनी राहते आणि 12 गुणीला 12 144 वर्ष ज्यांनी आत्मघात केला त्याला हे दुःख भोगवले जातं. त्याला ग्रहत्व. आणि हे ग्रहत्व कोणत्याही ज्ञानियाला कितीही वेळा भोजन घातलं तरी ग्रहत्व नासत नाही. कारण देवाने फक्त सांगितलं आहे की ज्ञानियाच्या ठिकाणी भजन घडलं तर फक्त प्रेतत्व नष्ट होतं, ग्रहत्व नष्ट होत नाही. पण ग्रहत्व नष्ट करणारा फक्त एकच आहे, ज्याचं नाव परमेश्वर आहे. तो कोणताही परमेश्वर असो, तो परमेश्वर ग्रहत्व काय करतो, नष्ट करू शकतो. आणि अशा माध्यमातून त्याने त्या खाली पडलेल्या कण खाल्ला आणि तो त्या प्रेतत्वापासून भूतत्वापासून काय आला, मुंचला. आणि त्या व्यवहाराचा जो पुत्र, वाण्याचा जो पुत्र होता तो एकदम शांत पडला, त्याच्या अंगातून निघून गेला. तो त्याला समाधान वाटलं, त्यालाही सुखी झाला. आणि हा जो ग्रहत्व, हा ग्रहत्व योनीमध्ये नसताना, म्हणजे आता ग्रहत्व योनीमध्ये परत जाणार नाही. स्वामींनी त्याचं ग्रहत्व त्या ठिकाणी संपूर्णपणे नासलं, संपूर्णपणे नष्ट केलं. आणि ही क्रिया समर्थवादाची आहे. फक्त समर्थ जो परमेश्वर आहे तोच हे करू शकतो, याच्या व्यतिरिक्त कोणीही करू शकत नाही. म्हणून अशा प्रकारे मेल्यानंतर प्रतदेहही होतं, ग्रहत्वही होतं, रौरवत्वही होतं, अनेक प्रकारचे नरक होतात. पण जे आत्मघात झाला त्यांची गोष्ट बाकी. मेल्यानंतर सर्वसाधारण माणसाला प्रतदेह होतच असतो आणि रौरवाचे नरक होत असतात, हे काही चुकत नाही. बाकी ग्रहत्व हे जर स्वनिष्ठी किंवा परनिष्ठी घात केला तरच हे नरक होणार, बाकी नरक होणार नाही. आणि स्वामींनी त्या पंचकुळाचार्या ग्रहनिवृत्तीकारका मज सकळही नवग्रहादी भूतापासोनी रक्षावेजी असं संकष्ट वज्रपंजरूमध्ये सांगितलेलं आहे. आणि ते संकष्ट वज्रपंजरूमधली जे असलेली ओळ त्याची लीळा म्हणजे ही. आणि स्वामींनी त्याचं काय केलं, ग्रहत्व जे आहे ते काय केलं, नष्ट केलं, त्याला मुक्त केलं. आणि पलटा पलटा त्याला उचलणार, कारण त्याच्यामध्ये आतापर्यंत खूप ताकद होती, परंतु या ग्रहत्वाची भूतत्वाची ताकद होती, तो निघून गेला. त्याच्यामुळे तो अक्षेम झाला. त्या व्यवहाराचा पुत्र खाली पळायला लागला. स्वामी म्हणतात याला धरा, हा पळेल. आणि त्याला धरलं, खाली झोपवलं. आणि त्याला त्याच्या जे बाधा होता, ज्याला जे ग्रहत्वाचे दुःख होतं ते स्वामींनी त्यालाही नष्ट केलं. आणि पंचकुळाचार्य जो ग्रहत्व झाला होता त्याचंही नष्ट केलं. अशा माध्यमातून जीवनामध्ये जर आपण चांगली क्रिया करत गेलो तर आपल्याला चांगलं फळ मिळतं. आणि जेव्हा जेव्हा चांगलं करू तेव्हा तेव्हा आपल्याला चांगलं फळ मिळेल. याच्या माध्यमातून हे आहे ग्रहत्व. आपली जर कणव चांगली असली आणि जेव्हा केव्हा आपल्याला असा योग आलेला असला, कदाचित परमेश्वराचं सन्निधान कुठं परमेश्वर या ठिकाणी अवतरलेला असला तर निश्चितपणे परमेश्वर आपलं सुद्धा ग्रहत्व या ठिकाणी नष्ट करू शकतो. फक्त परमेश्वरच करू शकतो. परमेश्वराच्या व्यतिरिक्त कोणताही साधनवंत म्हणा
का कर्मराटीचा कोणीही नष्ट करू शकत नाही. मात्र प्रतदेह हे फक्त ज्ञानियाच्या बंधनांना असल्यात ग्रहत्व हे फक्त एक शीतभर कण खाल्लं हो. एक शीतभर फक्त कण खाल्ला स्वामी चक्रधांच्या उच्चिष्ट प्रसादाचा या पंचकौळाचार्यांनी. तर अनेक ग्रहत्वाचे जे दुःख होते त्याच्यापासून स्वामींनी त्याचं मुंचन केलं. म्हणजे नसुद्धा असलेला एक क्षणभराचा एक शीतभराचा प्रसाद आपल्याला कुठपर्यंत पोचवून देऊ शकतो हे याच्यातून उदाहरण दिलं. आणि स्वामींनी त्याला ग्रहत्वापासून मुक्त केलं. असा जो आदर्श आहे स्वामी चक्रधांनी या लीळेच्या माध्यमातून दिला. आणि लीळेच्या माध्यमातून दिल्यानंतर अनेक अशा ग्रहत्वाच्या लीळा स्वामींनी नाचलेल्या अशा अनेक लीळा स्वामींनी सांगितल्या. फक्त आपल्याला काय आहे त्या साधनावर त्या परमेश्वरावर बुद्धी ठेवण्याची गरज आहे. बुद्धी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बुद्धी असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्याला या चतुर्विध साधनामध्ये आपण साधन परमेश्वराचा आचरतो आहे. परमेश्वर 800 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात येऊन गेले. महाराष्ट्रात येऊन गेले. प्रत्येक ठिकाणी अनंत जीवाला त्यांनी मुक्त केलं. आणि जेव्हा बेलापूरला आले, बेलापूरला आल्यानंतर स्वामींनी या महाराष्ट्राचा त्याग केला आणि उत्तर दिशेला गेले. आणि उत्तर दिशेला गेल्यानंतर सांगितलं नागदेवाचार्याला, बाईसाला, बाईसा तर नव्हती, महादाईसाला काय सांगितलं की बाबांनो मी आता अनंत जीवाच्या पडल्या चातळ्या आली कनवळ, तुमचा उद्धार करावा असा ठेका मी नाही घेतलेला आहे. मला सर्वच जीव सारखे आहे. आज इकडे मी अनंत जीवाला दुःखातून मुक्त केलं, करत राहील. परंतु मला उत्तरेकडच्या जीवाला सुद्धा दुःखातून मुक्त करायचं आहे. म्हणून मी उत्तर दिशेला जात आहे. तेव्हा त्यांनी विचारलं तुम्ही जाणार तर आम्ही काय, आम्ही कसं करायचं, काय करायचं, कसं वागायचं, काय वागायचं. तेव्हा स्वामी चक्रांनी दिलेला आदर्श तुम्हा गोविंद गती नाही की तुम्ही काय करा. मी 1050 अशी सूत्र सांगितलेली आहे. या सूत्राचं मनन करा, पठन करा आणि याच्यावर चालण्याचा प्रयत्न करा. आदर्श जो आहे तो अंतःकरणामध्ये आचरण्याचा प्रयत्न करा. कारण अंतःकरणामध्ये जोपर्यंत आपण चांगली गोष्ट आचरत नाही त्याच्यामध्ये स्थान आहे, प्रसाद आहे, भिक्षुक आहे, वासनिक आहे. 4 साधनं आहेत. या 4 साधनावर प्रत्येका साधनावर अत्यंत अशी दुर्मिळ श्रद्धा ठेवून तुम्ही जर कार्य केलं तर तुम्हाला अनेक प्रकारच्या वेधापासून, बोधापासून काय होईल, मुक्तता होईल आणि मुक्त राहसाल. म्हणून अशा प्रकारचं एक त्यांनी आपल्याला प्रत्यक्ष उदाहरण दिलेलं आहे की त्या काळातही असे लोक होते की जे स्थानावर भिक्षुकावर श्रद्धा ठेवून कार्य करायचे. म्हणून तेव्हा तर भिक्षुकही नव्हते पण स्वामींचा परिवार होता. स्वामी ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी स्वामींच्या जवळ भक्तिजन राहायचे. परंतु एकांकामध्ये स्वामींजवळ कोणीही नसायचं. जेव्हा नागपूर, भंडारा, रामटेक या भागात जेव्हा स्वामी फिरत होते एकांकात तेव्हा स्वामींच्या जवळ कोणी नसायचं. परंतु ज्या ज्या ठिकाणी जायचे स्वामी त्यांना न बोलता खूप मोठा आदर्श सांगायचे. तो आदर्शापैकी एक श्रद्धा भाव असला की काय होतं, म्हणून मनसळा ब्राह्मण असते ती. एकदा जालनाला स्वामींचा मुक्काम आहे. पूर्वी त्याला हिवरळी म्हणायचे आणि हिवरळी म्हणजेच जालना. त्या ठिकाणी लखुदेवबा यांची भेट झाली. त्या बाईसा म्हणते बाबा हा लखुदेवबा अचानक आपल्याला कल्पना नसताना, त्यालाही कल्पना नसताना एकाएकी या ठिकाणी येऊन पोचला. कसं काय होतं असं?
काय आहे असं की त्याला आपण कुठं आहे माहीत नाही, तरीही तो आपल्याला शोधत या ठिकाणी डायरेक्ट आला. तेव्हा स्वामींनी एक सूत्र सांगितलं, बाई येथची या स्थानापासून होय का नामापासून. स्थान वंदन करायला पाहिजे, नाम आचरण करायला पाहिजे, आणि स्थान आणि नाम हा असंनिधानीचा विधी आहे. आपण स्वामींनी सांगितलेला जो विधी आहे, स्वामी निघून गेल्यानंतर तो आचरणं गरजेचं आहे. परंतु त्या काळातही स्थानापासून एखाद्याला वेद होत होता, बोध होत होता, नामापासून वेद होता, बोध होत होता. कसं म्हणून सांगितलं, स्वामींचा मुक्काम मनसरला आहे. मनसरच्या जवळ रामटेक आहे. रामटेकला मुक्काम आहे. आणि रामटेकला मुक्काम असताना रामाचं मंदिर होतं. त्याच्या बाहेर एक ओटा होता. मंदिर असं लांब आहे, ओटा असा बाहेर आहे. आजही तो ओटा आहे. त्या ओट्यावर स्वामी हमेशा बसायचे. एकदा एक त्या मंदिरचा पुजारी आला, नेहमीप्रमाणे मध्ये गेला, त्या प्रतिमेची पूजा अर्चा केली. बाहेर आला, स्वामी दिसले. सुंदर असं रूप, सुंदर अशी मूर्ती, ज्या मूर्तीमध्ये खूप काही सामावलेलं आहे, ज्या मूर्तीमध्ये दुःख जीवाचं निघून जावं आणि प्रत्येक जीवाला आनंद यावा असं काही सामावलेली असली मूर्ती, ती मूर्ती तिथं बसलेली होती. त्यांनी पाहिली, चकित झाला आणि काय करावं त्याला काही सुधरत नव्हता. मग तो काय करायचा, दररोज यायचा, आधी स्वामींना स्नान करायचा, स्वामींची पूजा अवसार करायचा, स्वामींचे पाय धुवायचा, स्वामींची पूजा अर्चा आरती कीर्ती नंतर मंदिरात जायचं, असा त्याचा नियम झाला. त्या देवतेच्या आधी परमेश्वराची म्हणजेच आमच्या स्वामींची तो पूजा अर्चा करायला लागला. भाव कशामुळे ही प्रतिकारंता वाढते, तर त्या भावामुळे. त्या भावाच्या माध्यमातून दररोज तो काय करायचा, पहिले स्वामींना वंदन करायचा, स्वामींच्या ठिकाणी फुलं व्हायचा, स्वामींची पूजा करायचा, स्वामींची धूपारती करायचा, मंगल आरती करायचा, नंतर मंदिरात जायचा, त्या देवतेची करायचा. असं बऱ्याच दिवस चाललं. स्वामी मला वाटतं 10 महिन्याचा मुक्काम त्या भांडार आपल्या विंझी गोंदवाड्यामध्ये असताना त्या ठिकाणची लीळा आहे. आणि असा मुक्काम त्या ठिकाणी बऱ्याच दिवस असताना हा जायचा करायचा. एका दिवशी स्वामी तिथून निघून गेले, पुढच्या गावाला निघून गेले. तो आला मंदिरात, स्वामी दिसत नाही. काय करावं, स्वामींची पूजा अर्चा केल्याशिवाय तर मंदिरात जायचं नाही. मग आता स्वामी तर नाही, मग काय करायचं. तो ज्या ओट्यावर बसला होता ना, स्वामी ज्या ओट्यावर बसले होते आणि ज्या ओट्याच्या वर बसून तो पूजा अर्चा स्वामींची करत होता, त्याच ओट्याला स्नान घालायचं, त्याच ओट्याला पुष्प व्हायचं, त्याच ओट्याची पूजा अर्चा आरती धूपारती करायला लागली. असं करता बरेच दिवस झाले. एक ब्राह्मण आला त्या मंदिरात. सकाळी ब्राह्मण आला. ब्राह्मण आल्यानंतर हा पुजारी आला. पुजाऱ्याने नेहमीप्रमाणे आपली पद्धत ती अवलंबन केली. मंदिरात गेला, आला तर तो ब्राह्मणाने त्याला जवळ बोलवलं, इकडे येऊन ये. म्हणे काय झालं. म्हणे आतापर्यंत माणसाची पूजा, प्रतिमेची पूजा करताना पाहिलेलं आहे मी, पण या ओट्यामध्ये काय आहे एवढं मोठं की तू या ओट्यावर पूजा अर्चा करतो, धूपारती करतो, मंगल आरती करतो. काय आहे या ओट्यामध्ये, तुला काय जाणवलं असं, या ओट्यापासून तुला काय फायदा झाला, या ओट्याची काय अशी महिमा आहे की तू आता या ओट्याची पूजा करतो.
कारण ब्राह्मणाला नवल वाटलं ना, ब्राह्मणाला अद्भुत वाटलं. तेव्हा तो म्हणतो, या ओट्यावर एक सुंदर असे पुरुष होते. इतके सुंदर होते की अतिशय सुंदर होते, आणि ते या ओट्यावर दररोज बसायचे. मी त्यांच्यावर आकर्षित झालो, त्यांचीच भक्ती करायला लागलो, सर्व त्यांच्या ठिकाणी अर्पण करायला लागलो. परंतु एका दिवशी ते इथून निघून गेले. आता ते एका दिवशी इथून जर निघून गेले तर मग काय करावं, म्हणून मी या ओट्याचीच पूजा करतो. मला खूप आनंद वाटतो. आजही या ओट्याची पूजा अर्चा दुपारची करतो ना, मला खूप आनंद वाटतो म्हणून मी करतो. असं या ओट्यावर इतका सुंदर पुरुष बसला होता. त्या ओट्यापासून त्याचा भाव सुद्धा त्या ओट्यावर बसून गेला. हो, त्या ब्राह्मणाचा भाव सुद्धा त्या ओट्यावर श्रद्धा बसून गेली. हा करतो आहे आणि इतका पुरुष सुंदर होता, मग त्या ओट्यावर बसणारा पुरुष आपण पाहिलाच पाहिजे. हा म्हणे खूप सुंदर होते. कुठं गेले माहित नाही, कुठं गेले, पण इकडून असे या दिशेला गेले. काय हरकत नाही म्हणे. निघाला तो. ब्राह्मणाला अंतःकरणात हे वाटायला लागलं की एवढा मोठा सुंदर पुरुष आणि त्या जागेवर बसला, त्याची पूजा अर्चा ते गेल्यावर सुद्धा करतो आहे. म्हणजे त्या पुरुषामध्ये किती सुंदरता, त्या पुरुषामध्ये किती सामर्थ्य, त्या पुरुषामध्ये किती गुणगान त्याचं करावं तेवढं कमीच असावं, म्हणून तर हा करतो आहे. तो पाहायला पाहिजे. आकर्षित झाला आणि रस्त्याने चालायला लागला. चालता 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 रामटेक आणि मनसर, मला वाटतं 8 किलोमीटर आहे, आणि या 8 किलोमीटरच्या अंतरानंतर एक भली मोठी शिळा आहे. आजही त्या गावाचं नाव त्या शिळेहूनच पडलेलं आहे. त्याला मनसर म्हणतात. पण ती शिळा होती मनाला भावून टाकणारी शिळा. अशी असलेली अथांग मोठी शिळा. त्या शिळेवर आपले परमेश्वर बसलेले होते, पाय खाली सोडून. स्वामी साधनदाता त्या शिळेवर बसलेला होता, पाय खाली सोडून. आणि त्यांनी पाहिलं, स्वामींजवळ आला, नतमस्तक झाला. आता इतकी उंच शिळा आजही त्या काळात विचार करायसारखी ती किती मोठी असावी. आणि हा स्वामी त्याच्यावर बसलेले आहे ना, हा कुठं असेल ती कल्पना आपण करू शकत नाही. आणि त्या कल्पनेच्या माध्यमातून तो ब्राह्मण खाली बसला, स्वामींना विनंती केली, आणि त्याला स्वामींपासून सुख यायला लागलं. म्हणजे येथीच्या स्थानापासून होय का नामापासून. जसं त्या लखुदेवाला नामापासून वेद झाला, तसा या ब्राह्मणाला स्थानापासून म्हणजे वेद होण्याचा, आवडी होण्यात. आपल्याला हे ग्रहत्व प्रेतत्व चुकवण्यासाठी जे आहे ते वेदाचा प्रश्न आहे, आवडीचा प्रश्न आहे. ही आवडी जर आपली ईश्वरापर्यंत जात आली, आपली जर आवडी ईश्वरापर्यंत पोहोचली, आपल्याला ना ग्रहत्व प्रेतत्व भोगावं लागणार नाही. होणार नाही असं नाही, आक्षेपणार्थ आहेत. कारण आपण कल्पाकल्प करतो, कल्पाकल्प चुकतच नाही. कल्पाकल्प करणं हा जीवाचा स्वभाव आहे. रस्त्याने सहज जाताना आपण म्हणतो हे चांगलं आहे. रस्त्याने सहज जाताना एखादा वाईट घाणेरडा वास आला तर आपण नाकाला कपडा लावतो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, विचिकित्सा करणं, याच्यानी प्रतिदेह होतो. आणि विचिकित्सा करत नाही असा जगात कोणीही माणूस नाही की जो आतापर्यंत विचिकित्सा करत नाही. विचिकित्सा करतोच, आणि जो जितकी विचिकित्सा करेल तितकं प्रतिदेह त्याला भोगावं लागणार असं आहे. म्हणजे हे भोगारंभक आहेत. अशा प्रकारचा दंड आहे. आणि विकल्प आत तयाची प्रतिदेह आत. ज्याला विकल्प आहे, ज्याला विचिकित्सा रूप कल्पना आहे, त्याला प्रतिदेहाचे नरक होणार, अक्षपल्या जातात. परंतु त्या माणसाने, अशा माणसाने विचिकित्सारूप विकल्प ज्याच्या अंतःकरणात भरमसाठ आहे, जो तो दूर करू शकत नाही, यांनी जर परमेश्वराचा वेदाचं बोधाचं कमीत कमी यथासांगपणे
आपल्या अंतःकरणात श्रद्धेपूर्वक या ब्राह्मणासारखं जर आपल्या मनात श्रद्धा ठेवून त्या परमेश्वराजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वराने त्याला सुख दिलं. तसं आपल्याला प्रतदेह जे आहे ते आपल्याला अक्षयपायी पण भोगावं लागणार नाही. आपल्याला ते दुःख जेव्हा होईल तेव्हा परमेश्वर किंवा आपल्याला जे परमेश्वर काही सामर्थ्य देतील त्याच्याने आपल्याला नासावं लागेल. परंतु आज देहाच्या पालटी आपल्याला प्रतिदेहाला जावं लागणार नाही. जर तुमची क्रिया अतिशय उत्तम असेल ते रोवल्या जाईल, त्या ठिकाणी ते थांबवल्या जाईल आणि थांबवून परमेश्वर सुखाचे फळं आपल्याला देतील. असा माध्यमातून या ब्राह्मणाला त्या एथच्या स्थानापासून होय का नामापासून होय. म्हणून जीवनामध्ये स्थान आणि नाम असणं अत्यंत गरजेचं आहे. काही असो काही हो, प्रपंचात आपलं नाम तोंडात असावं. प्रपंचात आपण स्थानवंदन करत जावं. कारण असन्निधानी स्वामी चक्रहांनी महादाईसाला नागदेवाच्याला सांगितलं. आमच्या परंपरेच्या ग्रंथांमध्ये खूप प्रकारे असं सांगितलेलं आहे, बहुता साधनवंता भेटावे, बहुत स्थानवंदन करावे, बहुत प्रसादवंदन करावे, बहुता वासनिका भेटावे. म्हणजे परत 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 आपण त्यांना भेटत राहायचं, बरेच स्थानं करायचे, बरेच प्रसादवंदन करायचे, बरेच साधनवंताला भेटायचं, बरेच अधिकरणाला भेटायचं, बरेच वासनिकालाही भेटायचं. असं समजू नका की वासनिक सुद्धा या मार्गातला एक अशा प्रकारचा मार्गाचा चाक आहे. त्या चाकाला सुद्धा वासनिकाला सुद्धा भेटायचं. असं जो भेटेल, असं जो जीवनात आचरेल त्याची चालता बोलता देव भेटला एसने गुम. चालता बोलता परमेश्वर निघून गेलेला आहे. परमेश्वर चालणाराही होता, बोलणाराही होता, परंतु आज 800 वर्षापासून परमेश्वर निघून गेलेला आहे. परमेश्वर आपण बोलवल्यावर येणार नाही. आपण कितीही अट्टहास केला तर आज परमेश्वर येणार नाही. आपण कदाचित एखाद्या भावनेच्या भरात गेलो आणि म्हटलं की परमेश्वर आलं तर ठीक, नाही तर मी आत्महत्या करून टाकेल. परमेश्वर आला तर ठीक, मी डोकं फोडून टाकेल. डोकं फोडेल, तुम्ही डोकं फुटून जाईल, तुमची आत्महत्या होऊन जाईल. परमेश्वर येणार नाही. परमेश्वराने सांगितलं नाही, हा कोणताच प्रताप करूच नका. हा प्रताप केल्यावर मी प्राप्त होणारच नाही. तुम्हाला जर मला प्राप्त व्हायचं आहे ना, तो जेया परी व्हावा, तो ज्या परीने होईल ते याची परी व्हावा. म्हणजे मी सांगितलेलं जे आहे तेच करा, मी तुम्हाला भेटेल. चालता बोलता देव, जे आपण देवाने सांगितलेलं आहे त्याच्यावर चालणं. स्थानाच्या ठिकाणी श्रद्धा असावी, प्रसादाच्या ठिकाणी श्रद्धा असावी, भिक्षुकाच्या ठिकाणी श्रद्धा असावी, वासनिकाच्या ठिकाणी श्रद्धा असावी. आणि प्रत्येक गोष्ट श्रद्धेच्या माध्यमातून आपण अंतःकरणपूर्वक त्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करावी. आणि हे अर्पण केलेलं जे आपण भक्ती आहे, अर्पण केलेला हा जो ठेवा आहे, हा आपल्याला या दुःखांना निश्चितपणे काम आहे. आपण जोडलेले दुःख आहे, जोडलेले नाही असं नाही, परंतु त्याच्यापासून मुक्त व्हायसाठी, ते दुःख आपले त्या ठिकाणी थांबायसाठी. कारण एखादं कसं राहतं की थांबणं अत्यंत गरजेचं राहतं. कारण परमेश्वर एखाद्या जीवाला दुःखामध्ये असतो, खूप दुःख राहतं त्याला, उठला की दुःख, उठला की दुःख, उठला की दुःख. पण थोडीशी त्याची 1 रुपयाची 1 पैशाची त्यांनी परमेश्वराची किंवा साधनवंताच्या ठिकाणी कणव जोडलेली राहते. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, महाभारतातलं. महाभारतामध्ये कर्ण हा सर्वाला माहित आहे. आणि हा कर्ण दानशूर होता हेही माहित आहे. हा कर्ण दान द्यायचा, परंतु अन्नदान कधीच केलं नाही. अन्नदानाचा विरोधक होता.
याला सुवर्ण मागा, चांदी मागा, हे मागा, पण अन्नदान कधीच करत नव्हतं. एकदा काय झालं, श्रीकृष्ण चक्रवर्ती ब्राह्मणाच्या वेशामध्ये कर्णाकडे गेले. त्याला धडा शिकवायचा होता. त्याला काही थोडीशी तरी कणव जीव स्वरूपी जोडायची असं परमेश्वराला वाटत होतं. तो कर्णाच्या घरी ब्राह्मण वेशामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्ती गेले. म्हणजे मला खायला पाहिजे, मला भूक लागलेली आहे अत्यंत, आणि भुकेच्या माध्यमातून खायला पाहिजे, काहीतरी द्या तुम्ही. ते म्हणे सोनं मागा, चांदी मागा आणि काही मागा, पण मी अन्नदान करत नाही. अन्नदान मी करणार नाही, मी दानशूर आहे, पण बाकीचं देणार नाही. खूप मोठा हा त्याचा प्रश्न होता. परंतु जे अन्नदान पाहिजे ते कधी दिलं नाही. तेव्हा तर ब्राह्मण म्हणतो, अरे कमीत कमी तू काहीतरी अन्नदान करत नाही तर अन्नदान कोण करतं त्याचं घर तरी दाखव तू मला, की जो अन्नदान करतो. तेव्हा कर्णाने पांडवांच्या घराकडे बोट दाखवलं. तुला अन्नदान पाहिजे असलं तर तिकडे जाय, बुड्ढा ब्राह्मण होता, तिकडे जाय, आणि सोनदान पाहिजे असलं तिकडे न सुद्धा असं बोटाने दाखवलं, न सुद्धा असं बोटाने दाखवलं. फक्त गोमटे रूप क्रिया आहे. एखादं चांगलं आपण करत नाही, पण न सुद्धा बोटाने एखाद्याला चांगलं जर करणं दाखवलं तर ते बोट किती कामा येतं. हे बोट या घराकडे दाखवलं, हे किती कामा येतं. त्या ब्राह्मण त्या पांडवाच्या घरी गेला, तिथं जेवण केलं. सांगायचं तात्पर्य श्रीकृष्ण चक्रवर्तीच होते ते. आणि जेव्हा कर्णाचा अंतकाळ आला, अंतकाळ आल्यानंतर तो भुकेने व्याकुळ झालेला आहे. आणि भुकेने व्याकुळ झाले, प्रत्येकाला अन्न मागतोय, अन्न काही भेटत नाही. आयुष्यात जे दिलं ते आपल्याला भेटतं, आपण आयुष्यात काही दिलंच नाही, अन्नदानच केलं नाही, म्हणून अन्न काही भेटना. खूप मोठा विचार केला, खूप मोठा विचार केला, खूप भनभनाट झाला, अन्न मिळत नाही. म्हणून श्रीकृष्ण त्या ठिकाणी गेले. काय रे बो, काय नाही, मला अन्न पाहिजे. म्हणे तू जीवनामध्ये कधी अन्नदानच केलं नाही. नाही केलं म्हणे, मग आता तुला काय नाही. मग एखादी जीवनामध्ये चांगलं क्रिया तरी केलेली आठवते का तुला अन्नदानाची? नाही म्हणे. विचार कर, विचार कर. जेव्हा त्याने विचार केला तेव्हा म्हणे, एकदा एक ब्राह्मण आलता माझ्याकडं, तो मला अन्न मागत होता, तेव्हा मी पांडवाच्या घराकडे बोट दाखवलं. ते बोट दाखवलं म्हणून त्याला मरताना श्रीकृष्ण चक्रवर्तीने अन्नदान म्हणजे जे अतृप्त होता तेव्हा तृप्त केला. न सुद्धा बोटाने या ठिकाणी भेटतं. हे बोट सुद्धा माणसाला किती मोठं तारून देतं चांगली क्रियेसाठी. जर आपण जीवनामध्ये खरोखर चांगल्या क्रिया केल्या तर आपल्याला कोण तारून, परमेश्वर का तारून देणार नाही. म्हणून बाबांनो, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक याचा संघ करून. किती वाजले काय घड्याळ काही अशा माध्यमातून क्रिया करणं, आणि या क्रिया करत असताना आपण करू शकत नाही, पण दुसऱ्याच्या माध्यमातून करून घेणं हे निमित्त आहे. आणि निमित्त दान सर्वात श्रेष्ठ असतं. म्हणून अशा माध्यमातून भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि या ब्राह्मणाची भाव श्रद्धा असल्यामुळं त्याला परमेश्वराचं दर्शन झालं. आपणही वारंवार परमेश्वराची भक्ती करत राहिलो. परमेश्वराच्या ठिकाणी दान, असं काही नाही की अन्नदान उत्तम आहे, परंतु जेव्हा ज्या काळी जे दान उत्तम आहे ते दान करणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या उदाहरण सांगतो, आता तुम्ही एकच पकडून घेता की अन्नदान उत्तम आहे, कर्णाला अन्नदान केलं नाही म्हणून असं झालं, तसं काही नाही. आता हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये एखादा माणूस थंडीने वाकळतोय, कळकळतोय, त्याला गरज आहे गरम कपड्याची, त्याला आहे गरज पांघऱ्याची, काही चादर शाल काहीतरी. आज तुम्ही जर म्हटले बाबा रे खाऊन जाईल, पण तुला हे भेटणार नाही, असंही मानवा पंथात नाही. मानवा पंथ या पद्धतीने सांगतो, जिये वेळी जे जयाशी आवश्यकता ते तयाशी दिजे ते उत्तम दान. ज्या वेळेस ज्याला जे आवश्यकता आहे
त्या काळी त्याला देणं हे दान, असं जर दान आपण जीवनामध्ये करत राहिलो, असं दान जीवनामध्ये या 4 साधनाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणात प्रेम ठेवून जर श्रद्धापूर्वक करत राहिलो, श्रद्धापूर्वकला खूप महत्व आहे, श्रद्धेला खूप महत्व आहे, केलं पण ज्याच्यात किंचितही नम्रता नाही, ज्याच्यात किंचितही आपल्याला नाही, केलं सारंग पंडिता उपलक्षणे केलं, सारंग पंडिताने बी एकदा नाही, दोनदा नाही, 60 वेळा स्वामींना जीव घातलं हो, 6 शून्य 60 वेळा जीव घातलं, एकही क्रिया त्याची परमेश्वराच्या चरणी अर्पण झाली नाही. एकदा जर परमेश्वर जेवला तर पुऱ्या जीवनाचा उद्धार होऊन प्रेमाला पात्र होतो. 60 वेळा जीवन परमेश्वराचं प्रेम ज्याला भेटलं नाही, अहंकार आहे, अहंकारही नको. स्वामींनी सांगितलंय, कोणतीही गोष्ट करत असताना, अंधदान असो, कोणतीही क्रिया करत असताना आपल्या अंतःकरणात उमाळा आला पाहिजे, अंतःकरणातून अश्रू आले पाहिजे, अंतःकरणातून आपल्याला भाव उमटला पाहिजे की आपण जे देतो आहे तुच्छ प्रकारचा आहे, खाणारा हा उच्च ईश्वराचा आहे, परमेश्वराच्या लायकीचा कोणताही पदार्थ याच्यात नाही, पण परमेश्वरा विदुराच्या कन्या स्वीकार केल्या, बाईसाचा पाणी भात स्वीकार केला. अशा माध्यमातून आपल्या अंतःकरणातून ज्या भावना उमलतील, त्या भावनेच्या माध्यमातून आपण भजन पूजन क्रिया करू तर आपल्याला हे ग्रहत्व आहे, हे प्रेतत्व आहे, हे आपलं रोवल्या जाईल, आपलं होईलच, नाशेलच. असं कधी परमेश्वर आपली कणव नासून टाकतील, परंतु आपलं त्या ठिकाणी स्तब्धेल, थांबेल. एवढं थांबण्यासाठी तरी जीवनाची क्रिया करणं गरजेचं आहे. दशक्रियात आपण घालूच, पण दशक्रिया घालायचा जर योग नाही आला तर जीवनामध्ये ह्या क्रिया अत्यंत गरजेच्या आहे आणि त्याच्यासोबत आपलं भजन पूजन ही आवश्यकता आहे.